सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलत मिळण्यासाठी कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य करण्यात आले। या पार्श्वभूमीवर अकोल्याच्या बर्तिजापूर येथे महिलांची आणि वयोवृद्धांची बस स्थानकावर मोठी गर्दी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। ही गैरसोय लक्षात घेता प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक निलेश उर्फ गंपू शर्मा आणि पूजा अरोरा यांच्या पुढाकारातून स्टेशन विभागातील श्रीराम मंदिर येथील सभागृहात मोफत कॉमन मोबिलिटी कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले। हे शिबिर 2 दिवस चालणार असून शेकडो महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतलाय। आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नागरिकांना तात्काळ कार्ड मिळवून देण्याची सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे। या उपक्रमामुळे नागरिकांची बस स्थानकावरील गर्दी कमी होण्यास मदत झाली असून विशेषतः महिला वर्गातून या नगरसेवक निलेश उर्फ गंपू शर्मा व पूजा अरोरा यांचे कौतुक केले जाते। नागरिकांच्या सोयीसाठी घेतलेल्या या उपक्रमामुळे मूर्तिजापूर मध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळते। प्रशासनानं हे कार्ड कंपल्सरी केलेलं आहे आणि बस स्टॉपमध्ये खूप मोठी गर्दी आहे, तिथे खूप मोठी लाईन लागलेली आहे महिलांची। त्यासाठी आम्ही आमच्या प्रभागात महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रभाग क्रमांक 9च्या सर्व मतधारकांना हे फ्रीमध्ये केलेले आहे आणि तिथं 250 चार्ज घेतात ते। आम्ही आमच्या प्रभागामध्ये फ्री केलेलं आहे, फक्त प्रभाग क्रमांक 9 साठी। इतर लोकांसाठी आम्ही सवलती दिलेल्या आहेत किंवा ते येऊन कार्ड काढू शकतात, पण आमच्या प्रभागासाठी आम्ही फ्री केलेलं आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी लोकेश लोखंडेसह प्रतिनिधी स्वप्नील जामणिक, मूर्तिजापूर।